थेट जाऊया वडेट्टीवार बोलतायत. ओके रोल. आदेश वेळ मिळाली का? आदेश चला 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 कोण रोल. वडेट्टीवार साहेब, खरं तर हैदराबाद गॅजेट नंतर जेवढा फायदा हा मराठा समाजाला व्हायला हवा होता तेवढा झालेला नाहीये. जवळपास फक्त 98 पत्र जी आहेत ती आतापर्यंत मिळालेली आहेत. त्यामुळे फारसा हा फायदा मराठा समाजाला झालेला नाहीये. कसं पाहता येईल? नाही, मला मी माहिती घेतो आहे फायदा होतो की नाही. तुमचे हे खाली घ्या जरा, हे खाली घ्या, बूम खाली घ्या जरा, माझ्या हाईटचा विचार करून घ्या जरा. काय तुम्ही येस नाही, हैदराबाद गॅजेटियरचा फायदा झाला की नाही आम्ही माहिती घेतो आहोत. परंतु आंदोलन संपवण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांची जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे. दुसरीकडे ओबीसींना भडकवायचं आणि एकीकडे मराठा समाजांना भडकवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची. पण गॅजेटियरच्या संदर्भात सांगायचं झालं तर जो JR गव्हर्नमेंटनी काढला आहे त्यातून आता किती फायदा होतो त्यापेक्षा मराठवाड्यातील यापूर्वीच अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर, महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर दिसून येईल. म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही. निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे. पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणण्याप्रमाणे JR काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावरही मराठा समाज विचार करेल. आपण म्हटलं की निवडणुकीनंतर बोलूया, निवडणुकीपूर्वी जर यावर बोललं तर नाही, आता काही होणार नाही. कारण गव्हर्नमेंटने एक JR काढून कास्ट सर्टिफिकेटच्या भरोश्यावर फॉर्म स्टॅम्प करायचा लोकल बॉडीज निवडणुकीमध्ये हे ठरवलं आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटीसाठी मुदत दिलेली आहे. त्यामुळे आत्ता बोलून काही त्यांचा फॉर्म काही बाद होणार नाही. आपण त्याच वेळेस बोलू ज्यावेळेस हे सगळे प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणून मी म्हणालो. सर, हिवाळी अधिवेशनात जर आपण पाहिलं तर विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळावर सुधीर मुनगंटीवारांनी घरचा आहेर दिलेला आहे. हुरडा खाऊनचा आपण विदर्भावर अन्याय करू नका असं मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे. नाही, आता असंही सुधीर भाऊ बोलतात ते खरं बोलतात. सुधीर भाऊंनी हे सगळ्या बजेटमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे. ते विदर्भाच्यासाठी आणि विकासासाठी नेहमी आग्रही राहतात. त्यामुळं सरकारला घरचा आहेर म्हणण्यापेक्षा सरकारला आरसा दाखवला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही काय चुकीचं दाखवाय. तुम्ही तोंड बघा त्या आरशात, तुम्ही विदर्भाला काय देताय, तुमचा चेहरा गोरा आहे की काय दाखवण्याचं काम त्यांनी करून दिलं आहे. या निमित्तानं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा राडा विधान भवनात पाहायला मिळाला. आज त्याचा अहवाल टेबल होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, काय निष्कर्ष? नाही, बघा, सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये. तो राड्याचा साक्षीदार आम्हीही आहोत, सगळी माहिती आम्हाला आहे. पण एखाद्यांनी ज्या पद्धतीनं सत्ताधारी असो की विरोधी असो कोणी पण चूक केली त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर त्याला अटक झाली पाहिजे. तो सुटता कामा नये. कायद्याचा धाक असलाच पाहिजे. आणि विधानभवनसारख्या पवित्र परिसरामध्ये अशा प्रकारचे वैयक्तिक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.